अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अधिक मास चालू आहे. या अधिक मासामध्ये आपण जसं भगवान विष्णूंची आराधना करतो, सेवा करतो, स्तोत्रपठन, मंत्र जप हे सर्व करत असतो. का तर आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त व्हावी, आपल्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान शांती लाभावे. म्हणून जसं आपण भगवंताची आराधना या महिन्यामध्ये करतो, जेवढी जास्त होईल तेवढी आराधना आपण या महिन्यामध्ये करतो. भगवान विष्णूंची जशी आराधना आपण या महिन्यामध्ये करतो, तसंच देवी भगवतीचे सुद्धा आपण या महिन्यामध्ये जर आराधना केली तर आपल्याला त्याचे शतपटीने नक्कीच फळ भेटते. आता देवी भगवतीची आराधना म्हणजेच आपल्याला वाचन वगैरे हे तर आपलं नित्यकर्म आपण करतोच, पण त्याचबरोबर कन्यापूजन हे सुद्धा आपण करायला हवं. अधिक मासामध्ये तुम्ही मंगळवार, शुक्रवार, रविवार जसं तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही 3 किंवा 9 कन्यांना घरी बोलवून यथासांग त्यांचं यथाविधी तुम्ही कन्यापूजन जर केलं, आपल्या घरी कन्यांना बोलवून त्यांना जेवण वगैरे देऊन, एखादी भेटवस्तू देऊन यथासांग जर तुम्ही त्यांचं पूजन वगैरे करून त्यांचा आदरातिथ्य व्यवस्थित करून जर आशीर्वाद घेतला तर भगवती देवीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. म्हणून या अधिक मासामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही कन्यापूजन हे अवश्य करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे. आपण नवरात्रीमध्ये सुद्धा कन्यापूजन करतो, का तर आपल्याला देवी भगवतीचे आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून आपण कन्यापूजन हे करत असतो. भगवान विष्णूंबरोबर माता भगवतीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून आपण अधिक मासामध्ये कन्यापूजन करा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आयुष्य आरोग्य नांदेल. त्याचबरोबर आपण अधिक महिन्यामध्ये दान धर्म हे सुद्धा करायला हवं. तुम्ही करतच असाल. अजून त्याच्याबरोबर आपण व्यंकटेश स्तोत्राचा सुद्धा आपण संकल्प जर करून 3 रात्री रात्री 12 नंतर 3 रात्री 21 वेळेस आपण व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. त्याचाही तुम्हाला खूप छान अनुभव येईल. तुम्ही जी सेवा करता, जी पण पूजा करतात, मग ते वाचन असो, मंत्रजप असो, किंवा आपल्या घरातील नकारात्मकता नाहीशी व्हावी याच्यासाठी केले जाणारे उपाय असतील, हे जेव्हा पण आपण करतो तेव्हा त्या गोष्टीला परमेश्वराकडे प्रार्थना करून मी जे काही सेवा करतोय, भगवंता मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, अशी भगवंतावरती विश्वास ठेवून तुम्ही ती गोष्ट करा. मग ते तुमचं वाचन असेल किंवा कोणतेही कार्य असेल. जसं आपण प्रत्येक शुभ कार्य किंवा कोणतीही गोष्ट करताना गणेशाची आपण प्रार्थना करतो, गणपतीचा आपण नामस्मरण करतो, का तर कोणतंही कार्य आपलं निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आपण जशी गणपतीची आराधना करतो, तसेच जे पण आपण उपाय असतील किंवा ज्या पण आपण गोष्टी करत असो त्यासाठी परमेश्वराला पूर्ण सेवाभावाने शरण जाऊन मी जे कार्य करत आहे त्याच्यासाठी मला आशीर्वाद द्या, माझं हे कार्य पूर्णत्वास जाऊ द्या म्हणून तुम्ही भगवंताला शरण जाऊन प्रार्थना करा. भगवंतावरती विश्वास ठेवून ते कार्य तुम्ही पूर्ण करा, तेव्हा तुम्हाला त्याचं फळ लगेच मिळेल. मग ते व्यंकटेश स्तोत्राचं पठण 3 रात्रीचं 12 नंतर केलेलं असो किंवा भगवती मातेचा आशीर्वाद घ्यावा म्हणून कन्यापूजनाचं असो, पण तुमचा विश्वास त्या ठिकाणी दृढ असला पाहिजे. संकल्प करून केलेल्या गोष्टी आणि दृढ विश्वासाने केलेल्या गोष्टी, तेव्हा त्याचं फळ तुम्हाला लगेच भेटेल, अनुभव लगेच भेटतील. करताना आपला विश्वास महत्वाचा असतो, मग ते कोणतंही कार्य असू द्या. तुम्ही अटळ विश्वासाने ज्या गोष्टी करतात त्याच्यामध्ये भगवंत तुम्हाला सहकार्य नक्कीच करतो. परमेश्वर तुम्हाला तुमच्या बरोबर नक्कीच राहतो. परमेश्वराला जवळून अनुभव घेण्यासाठी तुमची नामस्मरणाची जेवढी ताकद असेल, तुमचा विश्वास जेवढा मोठा असेल, तेवढा तो तुमच्या अधिक जवळ येत असतो. म्हणून जे पण कार्य कराल, ज्या पण गोष्टी कराल, त्या परमेश्वरावरती संपूर्ण विश्वास ठेवून करा. परमेश्वर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभो.
दत्त महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या परिवारावरती सदैव राहतील अशी दत्त महाराजांच्याकडे प्रार्थना करून. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आवडलं तर चिंतन. श्री गुरुदेव दत्त.